खरीप पीक विमा 2023 म्हणजे यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेचा विचार केला असता शेतकऱ्यांनी यावर्षी भरभरून प्रतिसाद देत 100% प्रमाणात आपल्या शेतामधील शेतीचा पीक विमा उतरवला. परंतु पीक विमा मिळणार किंवा नाही मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. कारण की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं 100% प्रमाणात नुकसान झालं असलं तरी कंपनीने हे नुकसान अमान्य केलं आहे आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही असं कंपनीच्या तरतुदीत सुद्धा लिहिलं आहे. यावर्षी पाऊस आधीच उशिरा आला. पाऊस उशिरा आल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या सुद्धा उशिरा झाल्या. त्यातच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटांचा सामना करावा लागला. त्यातच जुलै महिन्यामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि शेतकऱ्यांचं शेतामधील पीक बहरतं न बहरतं ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने कालखंड लोटला. जवळपास 21 ते 22 दिवस पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामधील जे पिकाला बहार आला होता हा संपूर्ण बहार त्या ठिकाणी गळून पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचं 100% प्रमाणात नुकसान झालं. परंतु महाराष्ट्रामधील अमरावती जो जिल्हा आहे या अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं 100% प्रमाणात नुकसान झालं असलं तरी तिथले जे 41 महसूल मंडळ आहे या महसूल मंडळांनी कंपनी तसेच कृषी खात्याकडे याचे अहवाल पाठवले असता 60 पैसे आणेवारी कंपनीने काढली. 60 पैसे आणेवारी काढल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना पीक विमा देता येणार नाही असं विमा कंपनीच्या तरतुदीत लिहिलं आहे. परंतु महाराष्ट्रभर अतिवृष्टी झाल्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांचा जो कालखंड लोटला त्या कालखंडामुळे शेतकऱ्यांचं 100% प्रमाणात नुकसान झालं असलं तरी विमा कंपनीने ही तरतूद अमान्य केली आहे. त्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांना जी 25% आणेवारी होती ते आता मिळणार नाही असं कंपनीच्या तरतुदीत लिहिलं आहे. परंतु मित्रांनो सर्वात मोठं नुकसान हे अमरावती जिल्ह्यात झालं. अमरावती जिल्ह्यामध्ये जी काही गावं आहेत जी काही तालुके आहेत त्या तालुक्यानिहाय यादी सुद्धा जारी केली. परंतु तिथल्या शेतकऱ्यांना 25% आणेवारी मिळणार किंवा नाही मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे. तर अमरावती जिल्ह्यामध्ये जे तालुके आहेत अमरावती तालुक्यात जे 143 गाव आहे तिथल्या शेतकऱ्यांची आणेवारी ही 57 पैसे निघली. 57 पैसे निघल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देता येणार नाही. त्याचबरोबर भातुकली तालुका आहे या तालुक्यात 142 गाव आहे. या गावाची पैसेवारी ही 64 पैसेवारी निघली. तिथल्याही शेतकऱ्यांना ही रक्कम देता येणार नाही. त्याचबरोबर चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये जवळपास 500 ते 550 गाव आहे. तिथली पैसेवारी 57 पैसे निघली. तिथल्याही शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा पीक विम्याची रक्कम देता येणार नाही. त्याचनंतर तिवसा तालुक्यामध्ये 919 गावं असल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांची आणेवारी ही 55 पैसे निघली. 55 पैसे आणेवारी निघल्यामुळे तिथल्याही शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे पीक विमा देता येणार नाही. कारण की 100 पैसेवारी जर निघली असेल तर त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देता येईल. परंतु शासनाच्या जे तरतूद होती त्या तरतुदीनुसार शेतकऱ्यांचं जर 100 पैसे प्रमाणे नुकसान झालं असेल तर शेतकऱ्यांना 25 पैसे आणेवारी ही नुकसान भरपाई देणं कंपनीच्या तरतुदीत होतं. परंतु 60 पैशाच्या आणेवारीच्या आतमध्ये पैसेवारी निघल्यामुळं शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी आणेवारी कमी असल्यामुळं पीक विम्याची रक्कम देता येणार नाही असं कंपनीनं नजर अंदाज करून कंपनीने ही अट अमान्य केली आहे. परंतु महाराष्ट्रामधील जे महसूल मंडळ आहे या महसूल मंडळाच्या दिवसानुसार शेतकऱ्यांचा सर्वे केला असता शेतकऱ्यांचं 100% प्रमाणात नुकसान झालं आहे. याचे संपूर्ण अंदाज संपूर्ण महसूल संपूर्ण माहिती ही कृषी कार्यालयामध्ये पाठवली आहे. तोपर्यंत कृषी कार्यालयाने जोपर्यंत आपल्याला अंदाज त्या ठिकाणी देता येणार नाही तोपर्यंत आपल्याला पीक विमा मिळणार किंवा नाही मिळणार हे त्या ठिकाणी कंपनी ठरवणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी यावर्षी प्रतिसाद तर दिला परंतु पीक विमा मिळणार किंवा नाही मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरला असेल आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो एक लाईक सुद्धा करायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा जर आला असाल तर चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. कारण मित्रांनो या आपल्या YouTube चॅनलवर शेती संबंधित योजने व्हिडिओ तसेच शासकीय माहितीची मी टाकत असतो. याचा तुम्हाला सर्वात आधी लाभ व्हावा सर्वात आधी नोटिफिकेशन मिळावा म्हणून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे.